परराज्यातील घरफोडी करणारी टोळी उघडकीस. सांगली एलसीबीकडून एकास अटक. 1,36,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त. कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातल्या एका सराईत चोरास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाडसी कारवाई करत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 1,36,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या त्याच्या 3 साथीदारांना शोध सुरू आहे. कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तोंडोली जिल्हा सांगली येथील कांताबाई सर्जेराव बारकडे यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून 7 ते 8 दिवसापूर्वी चोरांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कडेगाव ते कडेपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ 2 मोटारसायकलवरून 4 संशयित चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी तिथे सापळा रचला. संशयित इसम तिथे आला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले. गौली छत्तीसिंग आदिवासी, वय वर्ष 22, राहणार चौपाडा, तालुका साईनगर, जिल्हा पन्ना, मध्य प्रदेश अशा अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 16,150 रुपये किमतीचे 70 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1,20,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल, ड्रीम युगा MH16 BK 4529 व HF डिलक्स MH 42 AC 1368 असा एकूण 1,36,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपीने जबरास जगदीश पारदी, कुणाल कंजर आणि महाराजा सुरभ लेले सर्व राहणार मध्य प्रदेश यांच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली. फरार आरोपीकडे सोन्याचे दागिने असून पोलिसांचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व LCB पथकाने केली. आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.